इससे ये डैमेज हुआ है, इससे डॅमेज हुआ आहे. आपल्याकडे जाधव साहेब हे आपल्या इकडे काय आहे त्याच्या इकडे काय आहे हेच करून देणार सेटिंग आहे सर. काल रात्री सुद्धा पोलीस स्टेशनला होते, कंप्लेंट करण्याला आलं होते, कंप्लेंट केलेली आहे मी पोलीस स्टेशनला यांची. मोकळा झालाय हे खाली गेलं आपने ये किया ना आपका सॉइल टेस्टिंग हुए बाद आप पानी खेच रहे ना जहाँ से आप वहाँ से पानी खेचने की वजह से बराबर ना बोलायला तयार नाही. तुमच्या समजले का तुम्ही आम्हाला गाव आला ना आम्ही उचलला आता आपल्याला प्रसिद्ध करून घ्यायचा आहे. आपण सर यांच्याकडून करून घ्यायचं आहे. त्यांना सांगितलं सर काय केलं की तो डिवॉटरिंग झाल्यानंतर पुराला 3-3 मीटरचा पोर्शन करायचा आहे आणि तो कॉम्पॅक्ट करत 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 वर आणायचा आहे, जेणेकरून मग हा शोल्डर जो आहे ना हा आपला वरचा तो कट करेल ना, कट करून हा परत मग हा एवढाच करणार आहे का पूर्ण पुराचा करणार आहे? पूर्ण एवढं सेटल ऍक्च्युअली काय यांची वॉल येणार तुम्ही साहेब थांबा एक मिनिट. तेव्हा जी हानी झाली तुम्ही जबाबदार आहे. सामने बघी ना, सामने बघा सामने. लहान 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 मुलांच्या बसायचं बस आहे ते लहान मुलांच्या. मुलांनी जबाबदार तुम्ही बसायची राहता तर नाही, तुमचे ट्रॅफिक पोलीस इथं राहत नाही, तुम्ही राहत नाही, तुमचा कर्मचारी राहत नाही का? सामने बघा ना गिरं. श्री साहेब एवढे खासदार साहेब आले, तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. उत्तर इकडे या. हे बघ पुरं हे करता. 3 दिवसापासून भांडून आलो आम्ही या प्रकरणावर. आगे भी काय करता बघा तुम्ही? नाही टेम्पररी काम तुम्ही करा तर हा सिमेंटच्या पाण्यानं काम होते का तुम्ही सांगा. घेतल्याशिवाय तेच करत आहे ना मग अतिशय वर्दळीचं ठिकाण आहे. कब कर रहे क्या कर रहे जहाँ साहब बताइए वो जब तक वो काम होता नहीं तब तक इसका कुछ होता नहीं. बरोबर आहे. न्याय के ख्याल में अगर वो अपन करेंगे तो फिर उधर से चालू रहता है तुम्हारा. तुम्हारे साथ कल कौन कौन था कोणते बियांशी के साथ थे ना ये रात्री 12 वाजता नॅशनल हायवे कडून तो तुम्हारे बात करने के लिए तैयार थे. हम मार रहे थे सवेरे सकाळपासून आम्ही झक मारतो इथं. लोकांना म्हणतो, हमने बोला रेल्वे करायचं हे यांना 2 दिवसापासून सांगून राहिलो, हे काय सीमेंट का नाही पानी इथं. डाल काय के जागेवर इथं? क्या किया तुमने ये हम पूछ रहे थे तुमको तो रात को बात क्या करने को भरना तैयार करता नहीं ना थे. तुम्ही? नहीं वो सीमेंट का पानी भरने से नहीं होता. नीचे से नहीं नहीं ये सब टेम्पररी है, ये तुम पूरा निकालो, एक तरफ से पूरा निकालो. नहीं आता सध्या जर काढलं तर नाही सध्या नाही काढा, सध्या ते क्रॅक होईल, सध्या ते क्रॅक होईल. हे उपर करो. ते तिकडून वर आणल्याशिवाय इकडून दादा किती दिवस लागतील, किती महिने लागतील याला? हे काय 5 महिन्यातला मुलगा मेला साहेब. 15 दिन में 15 दिन में सर इसका वाल करके आपको ये हम चेक कर देंगे. हे आपल्या नावात नाही. आम्हा तुम्ही एक मिनिट. नाही हा रोड टाइमचा रुपये बंद करा. सांगू द्या. काम करो ये बारिश हो रहा है क्या? जानने का क्या हमारी? देखा ये बच्चे की अगर स्कूल बस अगर चली गई अंदर तो इसको जवाबदार कौन होगा? एक बताओ ना तुम. साहब कॉन्ट्रैक्टर को बुलवा लीजिए ना आप. इतना टाइम हुआ ना. अरे यार बुला रहे हैं किसको कल से रेल्वेचं आहे ना पीडब्ल्यूचं हे सांगतो तुम्हाला, ज्या रोड खर्चाला सर्वात पहिले चुना टाकणारा मी व्यक्ती. जरी असला तरी ऐका तेव्हा इथून यांना फोन केला, फोन करायला तयार नाही, फोन उचलायला तयार नाही.
त्याच्यानंतर जेव्हा जास्त भेगा पडल्या तर इथं शिव्या द्यावं लागल्या. कुठे आहे ते? इकडे समोर. आम्ही दोघं इथं उपस्थित पत्रकारांना येऊन इथं फोटो काढून टाकले. तेव्हा यांना सांगायची तेव्हापर्यंत की अमरावतीचं जे उड्डाणपूल राजकुमार चौकात एवढी भेट पडते तर पुरा अख्खा उड्डाणपूल बंद केला होते. त्याच्यानंतर कलेक्टर वाटतं सुरू करायचे आणि आमचा बंदराचा प्रश्न आला तर असं काऊन वागता तुम्ही? हा काय सांगू तुम्हाला? तू त्याच बंडराला तुम्ही आम्हाला नाही घ्या लागते झोपून टाका तुम्ही तर. तुमच्या निदर्शनात आला तुम्ही काय आदेश दिले? बडनेरा रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे तो जवळपास 4 ते 6 इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे ती चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खचलेला पाहायला मिळेल. या निमित्तानं अनंतरावजी गुळे साहेब आणि मी या ठिकाणी लोकांच्या अनेक आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीमुळे आम्ही पाहणी करण्यासाठी आलो. तर ही 6 इंच पूल खचलेला आहे. फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे. म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागरिकांचा आरोप आहे, तुम्ही काय सांगा? रेल्वे विभागानं जो गलथान कारभार आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला प्रकर्षाने इथं पाहायला मिळेल की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे काम चालू आहे. मग इथलंच काम नाही तर पुढच्यासुद्धा पुलाचं एक काम आहे ते सुद्धा त्या पद्धतीनं धीम्या गतीनं चालू आहे आणि ते धीम्या गतीनं असल्यामुळे ह्या अशा पद्धतीचे इन्सिडंट्स घडत आहेत. म्हणून त्यांनासुद्धा निर्देश दिले आहे आणि त्याची संबंधित जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची येणाऱ्या काही दिवसात आम्ही बैठकसुद्धा बोलावतो.